नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज आहे बुधवार बघा. आज मी लवकर उठलेलो होतो. हे 5:30चं टायमिंग आहे. 5चा गजर लावलेला होता आणि म्हटलं की म्हणजे वेळ कामाला भरपूर व्हायला लागला आहे. त्यामुळं तर बाहेर पाऊस पडत आहे बघा. विजेचा आवाज तुम्हाला थोडा येईल. आणि अचानकच आता हे मार्चमध्ये पाऊस पडायला लागला आहे. काहीच कळना झालं निसर्गाचं. तर असो, इकडं आता मी पाणी ठेवलेलं आहे प्यायला. तर सकाळ सकाळी आंघोळ लवकर झाली आणि लवकर कामं आवरलीत की बरं वाटते बघा. रात्रीची भांडी घासलेली होती. नितळल्याशिवाय भांडी लावू वाटत नाहीत, कारण रॅक जे आहे ते स्टीलचं आहे आणि पाणी राहिलं तर मग ते तांबरते लवकर त्यासाठी. आणि तसं पण सगळे देवाऱ्यावरनं आणि फरशीवर पाणी सांडते, त्यामुळे मी नाही लावत. रात्रीची भांडी सकाळी आणि सकाळची भांडी संध्याकाळी असं होते. तर असेल प्रत्येक जणींच्यात काय ना काय तर वेगळं. एकेकाला घासल्या भांडी लावायची सवय असते, पण माझ्यात आता तसं नाही आहे. मी लावू शकत नाही बघा. इथं सगळं पाणी जे आहे ते खाली पडते, त्यामुळं. तर ही रात्री घासलेली होती भांडी. तर इथं सगळी भांडी लावून घेतली आणि सकाळ सकाळ की नाही, आज आता लई दिवसानं मी 5ला उठलेलो होतो. तर बाहेर गेलो नव्हतो चूल पेटवायला, कारण बघा आपली सवय मोडलेली असली की तशी तेवढी धाडस होत नाही पटदिशीने उठून बाहेर जावावं असं होत नाही. त्यामुळं थोडंसं पाणी ठेवलं गॅसवरती माझ्यापुरतं आणि नंतर आता मी चूल पेटवणार होतो, कारण पोरं अजून झोपलेली होती. म्हटलं थोडं आपलं निम्मं जेवण होईल तोपर्यंत 6:15 6:30पर्यंत. तर इथं पाणी घेतलेलं आहे कोमट. तर पाणी कडक झालेलं होतं, त्यासाठी आणि थोडंसं गार पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. कारण सकाळ सकाळी असं जरासं का विना कोमट पाणी पिल्यानंतर पोटाला जरा बरं वाटते. आणि आता ती सवयच पडल्या गरम पाणी प्यायची, त्यामुळं. आणि काय झालेलं, लई दिवसानं आता मी पहाटेचं उठल्यामुळं जरासं मळमळल्यासारखं असं होत होतं. त्यामुळं म्हटलं चला कोमट पाणी जे आहे ते प्यावं, कारण उन्हाळ्यात तसं तर पिऊ नये, पण आता सवय पडल्या त्याशिवाय बरंच वाटत नाही. तर इथं आता कुकर लावायला घेतलेलं आहे. फ्लावर मी शिजायला ठेवलेलं होतं, त्याच्यात हळद आणि मीठ टाकलेलं होतं. आणि इकडं आता भात आणि डाळ आणि शेंगा लावायच्या होत्या मला कुकरसाठी. कारण बघा आता लवकर उठल्यानंतर जेवण सकाळ सकाळी आणि आपली जी बाहेरचं झाड लोट जे असते ते झाली की आपल्याला बरं वाटते. तर मी लेटनं उठल्यामुळं 7च्या नंतर उठल्यामुळं ह्या कामाला लेट होत होतं आणि मग ऊन डोक्यावर येत होतं प्रत्येक कामाला, आणि मग दुपारपर्यंत ते रेंगाळत काम करत बसायला लागत होतं. तर आताही 12पर्यंत काम झालं तर बरं वाटते बघा सगळ्याच कामाला. तर असं होते. तर इथं आता कुकर लावून घेतलेला आहे. चहा करून घेतलेलं होतं. आता कोमट पाणी पिलेलं, त्यामुळं एकदम कडक कडक चहा नको वाटते प्यायला. त्यामुळं म्हटलं चला आता गार दुधामध्येच थोडासा चहा घालायचा आहे. तर ह्या दुधाचा एक काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पिशवीच्या. शाई आहे ना ती येतच नाही जास्त. का बहुतेक माझं पाणी दुधात घालायचं जास्त होते काय माहिती. तर एकदा करून बघणार आहे बिना पाणी घालता शाई किती येते. तर बघा थोडेसेच निघल्या. आता अजून डबा भरायचाच आहे. 15 दिवस झाले, अजून थोडं काट राहिलं डब्याचं भरायचं. त्यासाठी आता पूर्ण फुल डबा भरला की मग मी तूप जे आहे ते काढणार आहे. तर लई दिवसानं काढत आहे तूप, त्यामुळं थोडी शाई साठा लागल्या. तर आता गार दुधामध्येच मी चहा ओतून घेणार आहे, कारण आता कोमट पाणी पिले त्यामुळं एकदम कडक कडक चहा प्यायला नको वाटते. तर चहा घेऊन झालेला होता. आता म्हटलं चला बाहेरचं लोट झाड जे आहे तर ती करून घ्यावी. तर बघा अजून अंधारच होता बाहेर, कारण हे 5:45चं टायमिंग होतं. म्हटलं झाडून लुटून घेऊपर्यंत पोरं पण उठतील. तर एकदा दार उघडल्याला आवाज आला की लगेच सानू किंवा श्री उठतोय, ते मला माहीतच झालं आहे. तर इथं बघा झाडून आता रात्रीच लोटलेलं होतं, तरी पण आपलं आता 4 वाजता आपण संध्याकाळचं जे झाडून काढतोय त्यावेळेला आपण लोटलेलंच असते. तरी पण आणि एक झाडू सकाळ सकाळी मारावं. तर त्यामुळं दार घर लोटलं की आणि पाणी मारलं रांगोळी काढलं की किती प्रसन्न आणि छान वाटते बघा, एकदम फ्रेश. आणि बाहेर वारं एवढं भारी सुटलेलं होतं, मस्त वाटत होतं. दार उघडल्यानंतर आत फॅन सुरू होता, पण आतल्या फॅनचं गरम असं वारं येत होतं. पण बाहेर बसल्यानंतर बाहेर लोटायला गेल्यानंतर एकदम छान असं वाटत होतं. आपण लेट उठलो का नाही, सकाळ सकाळचे जे कामं असतात त्याला लेट होते आणि मग आपल्याला पण असं कंटाळा आल्यासारखं होते. तर माझं तर हे आता महिना दीड महिन्याच्या वर झालेलं होतं, कारण डबा नाही त्यामुळं लेट न उठायचं आणि कामं मग तशीच राहत होते. तर असं होत होतं, म्हणजे होत होते पण वेळानं होत होते. सकाळच्या 11-12पर्यंत होत नव्हते. आता व्हिडिओ करायचं म्हटलं बघा तरी पण लेट होते, कारण आपण रोज पटापटा करतोय ते वेगळं आणि व्हिडिओ आता करायचं म्हटल्यावर थोडा वेळ लागतो आहे. इथं मोबाईल ठेवा तिथं मोबाईल ठेवा असं होतं आहे. त्यामुळे तरी पण 1 तास आपला लेटच होते.
तर मी इथं उठून चूल पेटवायला गेलो तोपर्यंत सानू उठलेली होती आणि ती रोजच उठत्या. मी ज्या वेळेला उठून दार उघडून बाहेर आलो की पाठोपाठ ती पण माझ्या पाठीमागून येत्या आणि पाणी द्यायचं, काय तर जळण आणून द्यायचं असं तिचं सुरू असते. कारण मम्मी उठत्या लवकर तर तिच्याबरोबर आपण पण उठावं असं तिला वाटते. मग तिचं पुढचं जे काय काम असेल, वॉशरूमला जाणं सगळं बाकीचं सुरू असतं. त्यामुळं मग पाणी तापलं की आपलं त्यांना देऊन टाकायचं. तर तसं तर आमच्या सगळ्यांच्या अंघोळा हे लवकरच होतात. हे लवकर जातात त्यामुळं सानू सुहानीचं कॉलेज असते सकाळचं, त्यामुळं आता काय सुहानीला सुट्ट्या पडल्यात तरी पण आता सानूचं परत श्रीची सकाळची शाळा आहे त्यामुळं अंघोळा इतक्या लवकर होतात. तरी पण मला कामाला ना लेट होत होता. त्यामुळं म्हटलं चला कुठं चुकतंय, कुठं काय बिघडतंय तेच बघावं. लवकर उठण्याची सवय जी आहे तर काम नाही कुठं जायचं आहे काय असं करण्याच्या नादात आहे ना कामाला लेट होत राहते. पण माझ्या लक्षात आलं की आपण जेवढं वेळानं उठल तेवढं आपल्या कामाला जायचो आणि व्हिडिओ बनवायचं म्हटल्यानंतर तर मग एकदमच लेट होतं. बघा आता नुसते चूल पेटवूपर्यंत एवढं उजडलेलं होतं. दारात पाणी ते मारून घेतलं, रांगोळी काढलं की आपलं सकाळ सकाळी छान वाटते आणि हे रोजचंच आपलं आहे सुरू. तर आवाज देताना बघा बाहेरच्या पावसाचा आवाज तुम्हाला येत असेल. आता मार्चमध्ये हा कसला पाऊस पडाला आहे काय मला तर समजेना. वारं इतकं सुटलं आहे पण आता काय पर्याय नाही. थोडं आवाज येत असेल तर तुम्ही पण समजून घ्या. आणि ढग एवढं गडगडा लागल्यात. तर इथं आहे ना म्हणजे लवकर उठलेल्याचा फायदे जे आहेत ते भरपूर आहेत बघा. लवकर उठलं तर आपलं मेंदू, आपलं मन, आपलं शरीर स्वस्थ आणि चांगलं राहते आणि परत कामं जे आहेत ते आपली पटापटा होतात. जे वेळ लागणारं काम आहे ते लवकर आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं किंवा आपलं काहीतरी एक्स्ट्राचं काम असलं तर लवकर उठल्यानंतर ते सगळं होऊन जाते. त्यासाठी तर आता मी माझं रुटीन जे आहे ते आहे तसं परत मागच्यासारखं आणण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण बघा जेवढं लेट उठल तेवढं कामाला वेळ होत आहे. तर इथं आता जास्वंदीला फूल वाहून घेतलं आणि जाता जाता बघा हे असं इथं पालतं झालेले हळद तर भरून घेतलेलं आहे, कापडानं पुसायचं होतं. तर म्हणलं चला आज जास्वंदीला कळ्या किती उठलेल्या आहेत बघा. आणि ज्या दिवशी पूजा करायची असत्या त्या दिवशी तर येतातच. एरवी पण असं बुधवार शनिवार चालले तर मी देवपूजा नाही करत तर किती बघा कळ्या उठलेल्या आहेत. फक्त हुंबरा पूजन करून घेतलेलं आहे. आता पूजा करायचं का नाही कारण काम आहे आवरायचं. त्यामुळं म्हटलं चला आता पोरी करत असल्या तर त्यांना सांगायचं म्हटलं. तर इथं टॅमॅटोचं झाड आहे ना पूर्ण खाली वाकलेलं आहे. कारण आता ते मरतंय का काय असं वाटायला लागले. एवढं त्याचं म्हणजे हे झालेलं आहे, ताकद नसल्यासारखी झालेलं आहे त्या झाडामध्ये. तर बघू आता जगल तेवढं जगल. टॅमॅटो एका झाडाचे काढून घेतलेले आहेत आणि ते एकच झाड आहे ते तिथं ठेवलेलं आहे. तसं तर टवटवीत दिसतंय ते. बघू आता काय होते, काढून टाकायचं का काय. पण अजून टॅमॅटो लय लहान आहेत त्यामुळं म्हटलं की काढायला नको. तर इथं कळ्या एवढ्या भारी आलेल्या त्यात उमलत होत्या. जसं ऊन पडेल तसं एकदम अशा मोठ्याच्या मोठ्या होत्या. त्यामुळे म्हटलं सकाळ सकाळचं कसं दिसतात आणि उमलल्यानंतर कशा दिसतात तर त्या दाखवाव्या. मला लय आवडत्या जास्वंदी एकदम भारी. आणि मला ती 5 फुलाची समजून मी लावलेली होती पण असं डबल जास्वंदी. ह्याला आता कुठली जास्वंदी म्हणतात मला माहीत नाही पण एका जास्वंदीमध्ये 4 ते 5 फुलं येतात असे आहे. तुम्हाला दाखवलं मी भरपूर वेळा. तर बघा आता इथं सकाळ सकाळी किती छान दिसते बघा. अजून सूर्य वर यायचं होता तर म्हटलं चला थोडंसं तुम्हाला पण दाखवावं. आता मी आलेलो होतो इकडं हे करायला. तर चहा परत आणि एकदा ठेवलेला होता कारण पोरं एकवर उठत होते. आणि इथं आता माझं चपातीचं पीठ म्हणून झालेलं होतं. त्याचं काय मी घेतलं नाही कारण बघा पोरांचे आंघोळा हे त्यांचं सगळं सुरू असते, त्यांची जायची गडबड असते त्यामुळे. तर आता ह्यांची पण आंघोळ इथं होत आलेली होती. तर म्हटलं आता ती गेलीत तर ह्यांना चहा नाश्ता जे काय आहे ते द्यायचं. तर आता ह्यांना आता गोळ्या सुरू आहेत तर त्यांची ताकद कमी पडायला नको त्यासाठी म्हटलं ओट्स जे आहेत ते सुहानी खात नाही. आणायला तर लावलं पण खात नाही. तर म्हटलं चला आता ह्यांना थोडं द्यावं. मला आता ते बनवायचं कसं मला नाही माहिती पण जसं आपल्याला आता तसं एकदा करून दिलेलं होतं मी त्यांना. बिन काय घालता फक्त दूध पाणी ह्याच्यामध्ये उकळल्याने दिलं तर त्याची चवच नेमकी काय ते कळत नव्हते. तर म्हटलं चला थोडंसं साखर घालून जे ओट्स बनवतात तसं बनवून द्यावं. तर इथं चपात्या करून घेतलेल्या आहे म्हणजे एकानेच
ते नाही खाल्लं तर चपाती तर खातील चहासोबत, त्या हिशोबानं. तर म्हणलं चला पटापटा चपात्या करून घ्याव्या. तर इथं चपाती आहे ना 2 प्रकारे मी लाटून घेतलेले, तुमच्या लक्षातच आलं असेल. तर बघा कशी पण चपाती लाटा, फुगणं महत्त्वाचं आहे. त्याला आज जेवढं जास्त तेल लावल ना तेवढं आज चपाती फुगते. आणि वरनं भले नाही का तुम्ही तेल लावना, पण एकदम पांढरं झाल्यामुळे ती फुगलेली चपातीच दिसत नाही आहे. कशी पण लाटा, फक्त आत तेल भरपूर लावायचं आहे. आणि थोडंसं पीठ टाकलं की त्याला जे पदर सुटायचं जास्त आहे काम, तर ते पीठ करते. त्यामुळं चपातीला तेल लावल्यानंतर आतनं पीठ थोडंसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून चपातीचं पदर जे आहेत ते सुटतात. तर इथं आता फास्ट केल्यामुळं तुम्हाला काही दिसलं नसेल, त्यामुळं तर माझा आवाजच मलाच ऐकू येईना झाला, एवढा पाऊस आणि विजेचा कडकडाट होत आहे. तर काय कोणास ठाऊक आज इतका पाऊस पडायला लागला आहे. आता इथं घेतलेलं आहे मी ओट्स बनवायला. थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं टोपण होईल एवढं मी ओट्स घालणार आहे. कारण बघा आता ह्याच्यामध्ये काय काय मिक्स आहे काय माहिती. इथं चित्र तर दाखवले, मक्का आहे, परत गहू आहेत आणि काय काय सोयाबीन ते हे सगळं आहे. आता नेमकं ह्याच्यामध्ये काय काय माहिती आहे. तर मला तर असं ह्याच्यामध्ये वास येते की ते डिकमल ज्या वेळेला बाळांचं दात येतात त्यावेळेला घासतात ना, तर त्याचा बहुतेक ह्याच्यामध्ये स्वाद येत असावं. तर हे वास बघूनच मला नको वाटते खायला, पण शरीरासाठी चांगलं असते. तर मला तर गोळ्या सुरू आहेत, मला तेवढंच बास. म्हटलं तुम्ही खाऊन संपवा, उगाच एवढं मुलकाचं भाग आणायचं आणि तसंच ठेवायचं बरोबर नाही वाटत. त्यासाठी इथे ह्यांना आता 2-3 दिवस झालं मी करून द्यायला लागले. नको म्हणतात पण जबरदस्ती आपलं खायला घालायचं ते महत्त्वाचं आहे. तर किती जरी नको म्हणता, आता तुम्हाला काय पद्धतीची ओट्स बनवायची माहीत असली तर मला नक्की सांगा. तर थोडं दूध घातलेलं आहे आणि त्यात आम्हा दोघांसाठी पण चहा आणि ओट्स जे आहे ते घेतलेलं. माझ्यासाठी नाही, ओट्स मला आवडतच नाही, मला नको वाटते. मला एकावेळेस पोहे, शिरा, उपीट, चहा, चपाती असं दिलं तर चालते. आणि बरं नसलं ना मला तर जास्त खाऊ वाटते, म्हणजे असं तिखट जेवढं असेल तेवढं खाऊ वाटते. तर आता ही बाहेरून बघते तर हे कुठे गेले म्हणते, तर पायरीवर बसलेले होते आणि गरम एवढं होते बघा, नको वाटते. आता ऊन एवढं तोंडावरती येत होतं तरी पण बाहेर बसलेले होते बूट घालायला. म्हटलं चला आपण पण तिथं जाऊन बसावं दोघं आणि चहा सकाळचा जो आहे तो ह्यांच्याबरोबर घेतला की जरा बरं वाटते बघा. कामावर एकदा गेलेत की मग संध्याकाळी येणार असं. आता तर इथलं काम संपलेलं आहे, आता बघू परत डबा सुरू झाला की मग काय सकाळी गेले की संध्याकाळीच येणार. तर चाफा एवढंसंच आहे तरी पण त्याला आता 2 दिवस झालं फुलं 2-3 अशी 4 उठा लागल्यात. फुलं आल्यात ना. तर शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे वाजलेले आहेत किती बघा, घड्याळ मी अजून पण नाही आणलेलं. 8:45 वाजले आणि खरं भरपूर कामं झालीत सकाळचे. जेवढे काय देवपूजेचं बाहेरचं जेवण ते झालेलं. आता लुटून झाडून काढून फक्त फरशी आणि कपडे मशीनला लावले की माझं काम झालं. कारण बघा वेळ व्हायला लागला आहे. कामं जेवढं लेट उठल तेवढं, म्हणजे 7ला उठलं ना तर आंघोळी, चहा, चपाती भाजी यांना देऊपर्यंतच का नाही 10 वाजतात. मग 10च्या पुढं नंतर मशीन लावायची, मग आवरायचं, एवढा वेळ व्हायला लागला आहे. त्यामुळं म्हणतात चला आपलं जे मोडलेलं रुटीन आहे तर परत रुटीनमध्ये यावं. 5चा गजर लावला की 4:15पर्यंत उठलं की आपलं चूल पेटवली. तर आज मी बाहेर नाही गेलो, मला थोडंसंच पाणी गॅसवर ते तापवून घेतलेलं आहे. तर कारण सकाळ एवढ्या लवकर भीती वाटते ती. मग परवा एक मोटरचं एक झालं ते 3 उपसलेली होती, त्यामुळं भीती वाटायला लागल्या. ते नेमकं कुत्र्यानं उपसलेली का काय माहिती, पण नाही पूर्ण उजडल्यानंतरच मी पोरासनी पाणी फक्त चुलीवरती ठेवलं. नाही तर मला थोडंसं पाणी तापवलं गॅसवरती आणि आंघोळ केली आणि मग आवरून घेतलेलं. आता काढायचं आहे, हातरून लोटून झालं सगळं तसंच्या तसं आहे. बाकीचं आता काम फक्त जेवण झालेलं आहे. त्यामुळं लाईट लावा लागतं, स्लॅब जोडा लागतात. त्यामुळं माणसं असतात कसं तर वाटतं बोलायला. तर असं आता फुलं झाडाला भरपूर आल्यात, काढायची. ताईंला पाहिजे आहेत काय बघतो, आणि ताईंला पाहिजे असली तर देऊन टाकतो. बस ठेवून तर काय करायचं, कारण माझी ब्लाऊज शिवायची आहेत बघा, अजून झालेली नाहीत. त्याच्यातली ब्लाऊज जी परवा तुम्हाला दाखवली तर मी शिवलीच नाहीत. दुसऱ्याची असली की पटापटा होतात आणि आपलं असलं म्हणलं की कंटाळ येते. तर आता ऊन आहे, तर ऊन पडल्यानंतर आहे जेवढं लवकर आवरून मग मशीनवर बसलं ना तर कंटाळ येत ना. दुपारच्या पुढं बसायचं म्हणलं किती पण फॅन लावू दे, टेबल फॅन लावू दे, वरचा फॅन लावू दे, एवढं गरम होते मग बसू वाटत नाही. वारं येत असते
पोरांचं मग टी व्ही बघायचं असते सुरूमध्ये दरवाजा उघडला की टी व्ही दिसत नाही असं होते काय ना काय तर होते आणि मग दुपारच्या नंतर मला पण कंटाळा येऊन जाते परत व्हिडिओचं काम असते 3:30पर्यंत मग तिथनं तुम्हाला 4 वाजता व्हिडिओ येते तर असं होते तर व्हिडिओची टायमिंग मी 2 सोडून आता 4 केलेली आहे तर 4 वाजता म्हणजे व्हिडिओ जे आहेत ते पडतात आणि आम्ही थोडी काहीतरी कॉमेडी करून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो आहे तर कमेंट करून सांगत जावं तुम्हाला कसं वाटते एवढं काय आम्हाला जमत नाही प्रत्येकालाच जमत नाही कोण आता त्या क्षेत्रामध्ये नसते सगळेजण आता जे ब्लॉग बनवतात त्यांना ते सगळं नवीनच गोष्टी आहेत तरी पण आम्ही काय तर थोडं करायचा प्रयत्न करतो आहे तर एकदा असं मनात येतं की बंद करून टाकावं नकोच हे काय करायला काहीच सपोर्ट मिळत नाही प्रतिसाद समोरनं काहीच येत नाही पण एक अशा ताई छान छान आहेत त्यांनी छान छान कमेंट करतात कमेंट करत जावा तुमचं ते स्माईल ते असं बघितलं ना तर बरं वाटते पण कमेंट केलं छान वाटते थोडंसं ते आता काय टाकतात की आपलं स्माइली आणि हसलेलं ते कॉमेडी केलं तर ते टाकतात पण तुम्ही जेवढं आमच्यासंग बोलत राहाल तेवढं आम्हाला पण छान वाटेल आणि आमचा घर परिवार माझा कसा आहे ते पण तुम्हाला समजेल तर त्यामुळंच तर पहिले 2 चॅनल तर तसेच गेलेले आहेत आता मला ह्याच्यामध्ये वाटते थोडं खरं की एकदा असं मन नाराज होते आणि नको वाटते की बंदच करून टाकावं असं होते आणि हे भरपूर सपोर्ट करतात मला करत जा तुला जसं जमते तसं करत जा कोण आता शिकून आलेलं नसते प्रत्येकजण नवीन काय तर शिकत असते रोज नवीन काय ना काय तर शिकत असतं तर किती तर मोठे यूट्यूबर आहेत आणि त्यांच्या कमेंट मला आल्यावर एवढं भारी वाटते बघा आणि 2 ताई आहेत तिने कमेंट केलेली भारी वाटलं मला त्यांचं कारण तिने एवढे मोठे आहेत त्यांना एवढा वेळ मिळाला असेल का माझ्यासारख्या फक्त 30-40 सबस्क्राईब असलेल्या म्हणजे यूट्यूबरला बोलायचं आणि व्हिडिओ छान आहेत म्हणून सांगायचं तर असं त्यांनी असं मोठे जे यूट्यूबर आहेत त्यांनी कमेंट आपल्याला केल्यानंतर आणि उत्साह वाढतो आणि करावंसं वाटते त्यामुळे तर चला असं बाकीचं सगळं आवडतं आणि मग तुम्हाला बोलतो आता बाकीचं सगळं लुटून झाडून त्यांनी सगळं आवरून घेतलं कपडे ठेवून घेतले आणि आता मी आलेलो होतो मशीन लावायला आणि मशीन लावून झाले की म्हटलं कारण ह्याला अर्धा तास लागते तर मशीन एकदा लावून झाली की आपण आपली भांडी घासायला रिकामं इकडं पाणी सोडलं आणि मी इकडं आलेलो होतो भांडी घासायला कारण 10 मिनटं तरी आपलं पाणी त्याच्यात भरायला लागते तर सानू आलेली होती आणि आज लवकर आलेली ती त्यामुळं तुम्हीची सगळ्यांचं जेवण ते झाल्यानंतर म्हटलं आता मी भांडी एकदम घासली तर सगळं त्या दोघींना जेवायला वाटलं त्या दोघी जेवल्यानंतर म्हटलं आता श्री आल्यानंतर श्री आणि मी जेवेन कारण त्याला यायला 1:45 तर वाजते कारण त्याची 12ला सुटणार शाळा तिथनं वडा मिळणार त्याला आणि मग तो येणार तर असं होतं म्हटलं चला थोडंसं आता त्या ताईंकडे गेलेलं होतं तिथे एक अर्धा तास गेलेलं होता माझा तसं तर लवकर आवरलेलं होतं पण आपले शेजारी आता आहेत म्हटल्यावर ते येऊन बसले तर आपण काम करत राहणार ते बरोबर नाही वाटत तर मी काय तर कामासाठी गेलेलो तिथंच थांबलो तर झालं आता इथं बघा माझे कपडे झालेले होते आणि आता स्त्री आलेलं होता म्हटलं चला आता 2 जणांसाठी जेवायला घ्यावं तर पोरग्याचं त्या मनच काय तर वेगळं आहे चपाती खाल्ली की भात खायचं नाही आणि भात खाल्ला की चपाती खायचं नाही असं होतं सगळं जेवण बनवलं सगळं ताट भरून मला तर असं वाढून दिलं तर बरं वाटते आणि सगळ्यांनीच ताट भरून खाल्लं तरच चांगलं वाटते ते भात आमटी खा कुठं चपाती आमटी खा असं केलं की मला लय माझ्या चिडचिड होत्या मी करते कशासाठी आणि तुम्ही असं का करता तर त्याचं म्हणणं असं असतं की मी नंतर मला भूक लागली तर मी खातो पण आत्ता मला फक्त भात आणि आमटी दे तर इथं फ्लावरची भाजी केलेली होती डाळीची आमटी आणि आंबं त्या दिवशी आणलेलं त्या दिवशी वेळ झाला लोणचं बनवलेलं दाखवलं नाही तुम्हाला तर आता परत केलं की परत आणि दाखवतो तर कच्ची कैरीचं जे आंबा असते काय बरं लोणचं असते तर ते बनवलेलं होतं एकदम छान झालेलं आणि सगळ्यांना आवडलं श्री कधीच लोणच्याच्या नादाला लागत नाही पण आता आहे ना जेवताना पहिला ताटात लोणचं वाढा असं म्हणतोय एवढं त्याला लोणचं एवढ्या प्रमाणात उन्हाळा आला म्हणलं की आपल्या ताटात लोणचं पापड आणि काय बरं काकडी बीट हे सगळं पाहिजे कारण उन्हाच्या हे ना आपल्या शरीरातलं जे पाणी असते तर ते ओढून घ्यायचं काम करते त्यामुळे जेवढ्या गार गोष्टी ज्यांना पाणी मिळते अशा गोष्टी खायला पाहिजे तर त्यामुळंच सांगत आहे तर इथं आता लोणचं घेतलेलं आहे तर आजच्या जेवणामध्ये होतं चपाती भात आमटी आणि लोणचं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय